शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळखंडोबा करत आहे। खरं तर कसलाही निर्णय झालेला नसताना कांद्यावरची निर्यात बंदी उठवली अशा प्रकारची अफवा उठवली। अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःची पाठ तुटून घेतली आणि आपणच हा निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केल्याचा हा मांडला। पण प्रत्यक्षामध्ये सरकारनं निर्यात बंदी उठवलेली नव्हती हे स्पष्ट झालेलं आहे। खरं तर सरकारनं निर्यात बंदी करून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कांदा देशाबाहेर गेला, तस्करीच्या मार्गाने गेला। फायदा फक्त तस्करांचा आणि दलालांचा झाला, ग्राहक आणि शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं तसं झालंच। मग हा निर्णय करून सरकारला काय मिळालं? हे सरकार शेतकऱ्यांच्यासाठी धोरणं राबवतंय का तस्करांच्यासाठी हे एकदा स्पष्ट होणं गरजेचं आहे। उद्याच्याला इस्लामपूरमध्ये कामगार परिषदेचं नियोजन केले, तर सर्व घटक पक्षांना बोलून झाले, तर आपल्याला काही निमंत्रित केले की? मला माहिती नाही, असलं काही निमंत्रण मला आलेलं नाही आहे आणि कसली मीटिंग आहे मला माहिती नाही। बरं, आता दिल्लीत आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं, त्या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया? दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना जाण्यापासून अडवलं जाते। या देशामध्ये कसाब सारखे लोक पाकिस्तानातून विनासायस या देशामध्ये शिरतात, देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये खून खराबा करतात। मात्र आपल्याच देशातील शेतकरी न्याय मागण्यासाठी राजधानीत येत असताना ते कुठेतरी अतिरेकी आहेत, ते कुठेतरी घुसखोर आहेत असं समजून त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकले जातात, त्यांच्यावर अश्रुद्रावाच्या नळकांड्या फोडल्या जातात, रबराच्या गोळ्या घातल्या जातात, एका शेतकऱ्याचा मृत्यू होतो। म्हणजे या देशामध्ये शेतकऱ्याला काही किंमत आहे का नाही? या देशातल्या प्रत्येक माणसाला आपल्या राजधानीमध्ये जाऊन आपली कविपेत मांडायचा अधिकार आहे। मग असं असताना शेतकऱ्याला का अडवलं जातं? बरं, असं काय जगावेगळं मागणं आहे शेतकऱ्याचं? जसं असंघटित कामगारांना किमान वेतनाचा कायद्याचं संरक्षण आहे, तसं शेतकऱ्यांना किमान हमीभावाच्या कायद्याचा संरक्षणाची आवश्यकता आहे। ती मागणी घेऊन ते येत आहे। ते काय चंद्र सूर्य तारे आणून द्या असं म्हणत नाही। सरकार अशा पद्धतीनं जे शेतकऱ्यांच्यावर वर्तन करायला त्याची किंमत त्यांना चुकती करावी लागेल।